नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 28 सप्टेंबरला जी होणार आहे त्यासाठी आपण अत्यंत महत्त्वाची अशी सीरीज घेऊन आलेलो आहोत. या सीरीजच्या माध्यमातून आपण संपूर्ण जे टॉपिक्स आहेत किंवा या ठिकाणी सिलेबसमधले जे टॉपिक्स आहेत आणि त्यावर आधारित असलेले पी-वाय-क्यूज आपण इथे घेणार आहोत. म्हणजे पी-वाय-क्यूच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे किंवा पी-वाय-क्यूज हे जे आहेत, एम-पी-एस-सीचे जे पी-वाय-क्यूज आहेत हे किती महत्त्वाचे असतात ते हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आणि फक्त पी-वाय-क्यूज आपल्याला पाहायचे नाहीत, तर त्याचा अप्रोच कसा आहे? कारण एम-पी-एस-सी जे एक्झाम घेते किंवा या ठिकाणी आपल्याला जे क्वेश्चन देते, ते कशा पद्धतीने डेव्हलप केले जातात आणि त्याला कसं टॅकल करायचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये कुठं या ठिकाणी ट्रॅप असतात, ते ट्रॅप सुद्धा आपल्याला शोधायचे आहेत. कारण ट्रॅप जर शोधता आले, तर डेफिनेटली आपल्याला त्याचं उत्तर देता येतं किंवा ह्याच्यावर काही लॉजिकवर सुद्धा काही उत्तरं देता येतात. आज आपण इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून भेटणार आहोत. इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला 15 क्वेश्चन विचारले जातात आणि या सीरीजच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे असे क्वेश्चन जे कन्सेप्च्युअल आहे ते आपण इथं कव्हर करणार आहोत. तर ही सीरीज जी आजपासून स्टार्ट होत आहे, या सीरीजसाठी तुम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन आहे. मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर डायरेक्शन अकॅडमीच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा दररोज नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत जाणार आहे. तर यामध्ये आज आपण हे इकॉनॉमिक्स मधले काही महत्त्वाचे जे क्वेश्चन्स आहेत ते इथे डिस्कस करणार आहोत. पहिला जो क्वेश्चन आहे तो म्हणजे काय आहे, तर अनेक अंगी दारिद्र्य निर्देशांक. ओके, तर या ठिकाणी अनेक अंगी दारिद्र्य निर्देशांक 1997 मध्ये, ओके, 1997 मध्ये कोणत्या निर्देशकांची जागा घेतली? ओके, तर यामध्ये प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग वॉज रिप्लेस्ड बाय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स इन 1997. आता यामध्ये की आपल्याला आयोग दरवर्षी एक क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी यूएनडीपीच्या इंडेक्सवर विचारला जातो आणि अगदी सिंपल प्रश्न असतो आणि या ह्याच्यामध्ये हे जे क्वेश्चन्स आहेत हे राज्यसेवेचे आहेत. ठीक आहे, तर यामध्ये दरवर्षी यूएनडीपी मार्फत, यूएनडीपी म्हणजे काय आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम मार्फत दरवर्षी या ठिकाणी 5 रिपोर्ट जे आहेत, 5 इंडेक्स जे आहेत ते पब्लिश केले जातात. तर यामध्ये यूएनडीपी मार्फत दरवर्षी या ठिकाणी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे, ओके, किंवा या ठिकाणी मानव विकास अहवाल जो आहे तो पब्लिश केला जातो. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट पब्लिश केला जातो. तर या ह्याच्यामध्ये 5 इंडेक्स आहेत. ओके, तर या 5 इंडेक्स पैकी आपल्याला एका इंडेक्सवर डेफिनेटली प्रश्न असतो. आता इथं जो प्रश्न आहे त्या ठिकाणी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सवर हा प्रश्न आहे. ओके, बहुआयामी दारिद्र्य. दारिद्र्य हे काय आहे, मल्टी डायमेन्शनल आहे. फक्त एका काही कारणामुळे किंवा 2 कारणामुळे नाही, तर डायमेन्शन हे काय आहेत, मल्टी डायमेन्शनल आहेत. ओके, तर हे त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे की अनेक अंगी दारिद्र्य निर्देशांकांची 1997 मध्ये कोणत्या निर्देशकाची जागा घेतली? तर उत्तर असणार आहे मानवी दारिद्र्य निर्देशांक. पूर्वी या ठिकाणी म्हणायचे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, नंतर त्याचं झालं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. आता यामध्ये हे ग्राहक निर्देशांक जो आहे, कंझ्युमर इंडेक्स नसतो, बरोबर. त्यानंतर भारतीय दारिद्र्य निर्देशांक असं पण नाही, दारिद्र्य रेषेखाली निर्देशांक असं सुद्धा नाही, कारण या ह्याच्यामध्ये यूएनडीपीचे हे इंडेक्स आहे. मग यूएनडीपी मार्फत दरवर्षी ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट पब्लिश केला जातो. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, या रिपोर्टमध्ये 5 इंडेक्स असतात. देयर आर 5 इंडेक्स. ओके, यामध्ये पहिला जो इंडेक्स असतो तो आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ओके, मानव विकास अहवाल. ओके, तर या वर्षीचा जो मानव विकास अहवाल आपण पाहिला तर त्यामध्ये भारताचा नंबर आहे 130 वा. ठीक आहे, भारताचा नंबर आहे 130. पूर्वी होता यापूर्वी होता 134 नंबर, म्हणजे 2025 चा हा इंडेक्स आहे. आणि या ह्याच्यामध्ये रिपोर्ट आहे, या 2025 च्या रिपोर्टची जी थीम आहे, अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे त्याची थीम आहे. थीमवर सुद्धा आपल्याला काही वेळेस प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पहिला इंडेक्स आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. दुसरा जो इंडेक्स आहे तो आहे असमानता समायोजित निर्देशांक आहे. तिसरा जो इंडेक्स आहे तो आहे या ठिकाणी जेंडर लैंगिक विकास निर्देशांक आहे. चौथा जो आहे लैंगिक असमानता निर्देशांक आहे. पाचवा जो आहे तो आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ओके, आता यामधला प्रत्येक इंडेक्स जो आहे तो आपल्याला कधी ना कधी तरी विचारलेला आहे. त्यामुळं हे जे 5 इंडेक्स आहेत याबद्दलच्या आपल्याला फक्त वर्ष माहित असलं पाहिजे कधी पब्लिश करण्यात आलेले आहेत. ओके, 1990 मध्ये महबूब उल हक हे पाकिस्तानचे अर्थतज्ञ होते. त्याचबरोबर आपल्या देशाचे अमर्त्य सेन यांनी या ठिकाणी मिळून हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तयार केला 1990 मध्ये. तर हा आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 1990 चा. त्यानंतर दुसरा आहे
मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ओके 2010, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 2010. त्यानंतर इनइक्वालिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तो सुद्धा 2010चा आहे. जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स हा सुद्धा 2010चा आहे. आणि त्यानंतर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आहे 2014. इथं फक्त लक्षात ठेवा 1990 मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, 2014 मध्ये जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. हे जर दोन लक्षात राहिले तर या ठिकाणी बाकीचे राहिलेले तीन जे आहेत हे 2010चे आहेत. ठीक आहे. आता यामध्ये या वर्षीचा जो इंडेक्स आहे ओके किंवा या वर्षीचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर भारताचा जो नंबर आहे, भारताचा नंबर या ठिकाणी आहे 130. म्हणजे भारत आणि बांगलादेश ओके, भारत आणि बांगलादेश दोघांचाही जी व्हॅल्यू आहे, दोघांची व्हॅल्यू जी आहे ती सेम आहे. तर याच्यामध्ये 0.685 0.685, त्यामुळे इथं प्रश्न निर्माण होऊ शकतो बरोबर, कारण आपण बांगलादेश आणि इंडिया दोन्ही एकाच याच्यावर आलेली आहेत. ओके, त्याच्यामध्ये आपलं जे आहे ते या ठिकाणी पूर्वी जी आपली व्हॅल्यू होती किंवा स्कोर होता तो होता 0.676. ओके, आता याच्यामध्ये थोडी इन्क्रीज झालेला आहे 0.684. ओके, 685 आहे. तर या ह्याच्यामध्ये जसं आपण इंडेक्स मध्ये एक कडे जाऊ ओके तर आपण या ठिकाणी प्रोग्रेस झालो असं म्हणता येतं. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये भारताचं पर ग्रॉस नॅशनल इन्कम जर पाहिलं, पर कॅपिटल ज्याला म्हणतात, ते सुद्धा वाढलेलं आहे. ते होतं 8,475 वरून झालेलं आहे 9,046. त्यानंतर या ह्याच्यामध्ये ते इथं एज जे आहे ओके इन्क्रीज यामध्ये 71.70 वर्षे म्हणजे आपलं या ठिकाणी आयुर्मान जे आहे आयुर्मान सुद्धा वाढलेलं आहे, 72 झाले. आणि 2024 मध्ये 134 रँक होती, ते आता झालेली आहे 130. ओके, तर बांगलादेश सोबत आपला नंबर आहे. ठीक आहे. तर या आयोगाच्या प्रश्नातून आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे, तर आयोगाचा प्रश्न घ्यायचा आणि ह्याचं विश्लेषण, या ठिकाणी विश्लेषण असणारी पुस्तकं कुठलीही खरेदी करू नका. इट्स अ युजलेस थिंग आहे. कारण काय आहे, तुम्ही आयोगाचं ओरिजिनल पेपर घ्या, अदरवाईज या ठिकाणी असं पुस्तक घ्या की ज्याच्यामध्ये फक्त आयोगाचे प्रश्न असतील. कारण काय आहे, तुमच्या मेमरीला या ठिकाणी एक प्रकारे काय आहे की क्रिटिकल थिंकिंगची सवय लागली पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी स्वतःचं थोडं अनालिसिस करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर ते कसं करायचं आहे हे समजून देण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्णपणे की याच्यामध्ये सगळंच काही तुम्हाला अनालिसिस करतो असं नाही, पण कशा पद्धतीनं आपण अनालिसिस करायला पाहिजे हे आपण इथं या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतोय. कारण आयोगाचे जे प्रश्न आहेत इट्स अ मिरर. ओके, ते एक प्रकारचं काय आहे, आरसा आहे. त्याच्याकडे बघूनच आपल्याला काय करायचं आहे, तयारी करायची आहे. तर हा झाला पहिला क्वेश्चन. अँड सेकंड क्वेश्चन, आता सेकंड क्वेश्चन जो आहे तो लँड रिफॉर्मवर आहे. आपल्याला या ठिकाणी भूसुधारणा किंवा लँड रिफॉर्मवर एखादा प्रश्न डेफिनेटली असतो, कारण तो सिलेबसमध्ये ठळक पॉईंट लिहिलेला आहे. ठीक आहे. आता यामध्ये प्रश्न आहे, भारतातील भू अधिकार सुधारणा धोरणाचे खालीपैकी कोणते ध्येय नव्हते. ओके, कोणते ध्येय नव्हते. प्रश्न वाचत असताना सुद्धा या ठिकाणी थोडं कॉन्सन्ट्रेट देऊन वाचा, कारण नव्हते आणि होते या दोन ह्याच्यामध्ये काय आहे किंवा की शब्दामध्येच आपलं एखाद्या वेळेस उत्तर चुकू शकतं. तर या ठिकाणी विचारलेलं आहे कोणतं नव्हतं. ओके, नाही कोणतं आहे. तर याच्यामध्ये एक तर काय आहे, कुळ वहिवाट सुधारणा. ओके, टेनन्सी रिफॉर्म करण्यात आला, बरोबर आहे. कुळ वहिवाट जे काय रिफॉर्म आहे, टेनन्सी म्हणजे पूर्वी जर पाहिलं त्या ठिकाणी सरंजामदार होते, राजा होते किंवा या ठिकाणी जमीनदार होते, त्यांच्या हजारो एकर जमीन होती. मग त्यामुळं या ठिकाणी या जमिनीची जी आहे ते विभागणी करण्यात आली. तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली किंवा या ठिकाणी फक्त काही पर्टिक्युलर जमीनच तुम्हाला काय आहे स्वतःच्या नावावर ठेवता येईल, असे हजारो एकर जमीन ठेवता येणार नाही. तशा काही या ठिकाणी सुधारणा ह्या कुळ वहिवाट सुधारणामध्ये किंवा टेनन्सी रिफॉर्म मध्ये करण्यात आल्या. त्याचबरोबर या ठिकाणी मध्यस्थांचं निर्मूलन हे सुद्धा आहे. मध्यस्थांचं निर्मूलन म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी जे काही जमीनदार होते, सावकार होते, यांचं निर्मूलन करणे हा सुद्धा या ठिकाणी ह्या भू अधिकार सुधारणा धोरणाचं उद्दिष्ट होतं किंवा ध्येय होतं. आता हे जे आहेत हे आहेत या ठिकाणी ध्येय होते. ओके, आपल्याला विचारलेलं आहे नाही किंवा नव्हते कोणतं. तिसरं या ठिकाणी शेतीविषयक वित्त. ओके, ऍग्रिकल्चर फायनान्स नाही. त्यामध्ये हे जे आहे याचं उत्तर डाळक असणार आहे. या ठिकाणी नव्हतं म्हणजेच शेतीविषयक वित्त जे आहे हे नाही. शेतीविषयक वित्त काय आहे, तर या ठिकाणी ऍग्रिकल्चर फायनान्स म्हणजे शेतीला पैसा किंवा वित्त पुरवठा करायचा असं या ठिकाणी कुठेही या धोरणामध्ये नव्हतं. त्यामुळे डायरेक्ट याचं उत्तर येणार आहे 3. तर चौथं जे ऑप्शन आहे सहकारी शेती, कोऑपरेटिव्ह फार्मिंग, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा होता की कोऑपरेटिव्ह फार्मिंगच्या माध्यमातून शेतीमध्ये प्रगती करणे हा या ठिकाणी ह्या भू सुधारणा धोरणाचा उद्देश होता किंवा ध्येय होते. त्यामुळं 1, 2, 3 हे ध्येय आले. आता ह्यालाच या ठिकाणी आयोग काय करतं की चेंज करतं, याचा जो फॉर्मॅट आहे चेंज करतं. आयोग ॲज इट इज किंवा जशाला तसं या ठिकाणी कॉपी पेस्ट प्रश्न विचारला जात नाही त्यांचा पूर्वीचा, तर त्याला थोडं या ठिकाणी किंवा की फिल्टर करतात आणि याच्यामध्ये फिल्टर करून याला
मॉडिफाय करून हा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे या ठिकाणी भू अधिकार सुधारणा लँड रिफॉर्मच्या बाबतीमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आतापर्यंतच्या PYQ मध्ये आहे तिथूनच आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर उत्तर असणार आहे 3. त्यानंतर 4 नंबरचं उत्तर आहे की नियोजन खालील विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी आहेत. ओके, भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासमिती आहे संबंधित आहे. आता असा प्रश्न असल्यानंतर डायरेक्ट काय करायचं आहे, वरतून तुम्हाला खाली यायचं आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ओके, आपल्याला नेमकं काय शोधायचं आहे हे आधी तुम्ही हे करा किंवा डिसाईड करा किंवा या ठिकाणी तुम्ही शोधणं गरजेचं की नेमकं आपल्याला शोधायचं काय आहे. तर इथं बरोबर, कारण तुम्ही असं न करता स्टेटमेंट वाचले आणि त्यानंतर बघितलं की अरे बरोबर काय आहे चूक काय आहे, तर आपला टाइम या ठिकाणी इथं काही प्रमाणात इथं वाया जाऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळं खालीपैकी कोणते विधान हे बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. त्यामध्ये पहिलं भारतातील महत्त्वाच्या राज्यामध्ये दारिद्र्याचे संकेंद्रण झालेले दिसते. म्हणजे काही राज्यामध्ये दारिद्र्य जे आहे मोठ्या प्रमाणात दिसतं. ऑब्व्हियसली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतं, हे बरोबर आहे. दुसरं, शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे. ओके, तर हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा, बिहारमध्ये वाढलेला आहे. बरोबर, बिहारमध्ये सुद्धा वाढलाय, हरियाणामध्ये सुद्धा वाढलेला आहे. आणि नियोजन आयोगाने लकडावाला तज्ञ गटाचे दारिद्र्याचे अंदाज हे मान्य केले आहेत. बरोबर आहे, हे सुद्धा या ठिकाणी मान्य केलेले आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, त्या ठिकाणी बरोबर आहे. तर वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. ओके, त्याच्यामध्ये वरीलपैकी सर्व हे काय आहेत, बरोबर आहे. कारण या ह्याच्यामध्ये लकडेवाला यांनी जे काही दारिद्र्य मांडलेलं आहे किंवा लकडेवाला यांनी जी काही स्केल मांडली होती ती कशी होती, कॅलरीजची होती. ओके, तर त्या ह्याच्यामध्ये आणि लकडावाला यांनी अलग यांची जी मेथड आहे कॅलरीजची मेथड तीच या ठिकाणी यूज केलेली आहे. ठीक आहे, तर उत्तर येणार आहे वरीलपैकी सर्व म्हणजे 2. त्यानंतर पुढे आहे आर्थिक प्रगतीसाठी. ओके, आर्थिक प्रगतीसाठी वित्त उभे करण्याच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमुळे ओके भाववाढ निर्माण होऊ शकते. आता प्रश्न आहे की भाववाढ किंवा या ठिकाणी इन्फ्लेशन जे आहे ते निर्माण होऊ शकते. ओके, इन्फ्लेशन म्हणजे काय आहे, वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये सततची होणारी वाढ. ओके, त्याला इन्फ्लेशन असं म्हटलं जातं. तर भाववाढ निर्माण होऊ शकते. ओके, तर याच्यामध्ये खालीपैकी कोणत्या पद्धतीमुळे भाववाढ निर्माण होऊ शकते. ठीक आहे, आर्थिक प्रगतीसाठी ओके आर्थिक प्रगती करायची आहे आपल्याला, तर त्यासाठी काय आहे, वित्त उभं राहावं लागणार आहे. बरोबर आहे, आर्थिक प्रगती करायची असेल तर फायनान्स पाहिजे, वित्त म्हणजे पैसा असणं गरजेचं आहे. मग ते उभा करण्याच्या खालीपैकी कोणत्या पद्धतीमुळे भाववाढ निर्माण होऊ शकते, की आता आपल्याला आर्थिक प्रगती करायची आहे. ओके, त्या ठिकाणी की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपल्याला करायचं आहे. ओके, त्या ठिकाणी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायचं आहे, देशाचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायचं आहे. तर मग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला काय आहे या ह्याच्यामध्ये की काही फायनान्स लागणार आहे. परंतु कोणत्या ठिकाणाहून जर फायनान्स घेतला तर काय होऊ शकतं, भाववाढ होऊ शकते, इन्फ्लेशन होऊ शकते. हे या ठिकाणी या प्रश्नात विचारलेलं आहे. तर मग आता यामध्ये पहिलं की अंतर्गत व बहिर्गत कर्ज. ओके, सरकारला या ठिकाणी दोन्ही पद्धतीने कर्ज घेता येतं. इंटरनल पण घेता येतं, एक्सटर्नल बॉरोइंग सुद्धा घेता येते. जर या ठिकाणी हे कर्ज घेतलं सरकारचं ओके, तर सरकारची काय आहे या ठिकाणी आर्थिक प्रगती होऊ शकते. या कर्जाच्या माध्यमातून सरकारनं काय केलं की याच्यामध्ये रोजगार निर्माण केला किंवा या ठिकाणी कारखाने निर्माण केले, त्यामधून रोजगार निर्माण होऊ शकतो. परंतु त्याचा या ठिकाणी की डायरेक्ट परिणाम हा या ठिकाणी भाववाढीवर होतो असं नाही. ओके, कारण या ह्याच्यामध्ये जे काही कर्ज घेतलेलं गेलं आहे तर त्यामधून जे काही उद्योग निर्माण होणार आहे ते उद्योग निर्माण होण्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे. निश्चित त्यातून रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे भाव वाढ होईलच असं या ठिकाणी डायरेक्टली या ठिकाणी सांगता येत नाही किंवा होऊ शकत नाही. ठीक आहे, दुसरं क्रमवर्धी कर पद्धती म्हणजे या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन म्हणजे काय आहे की जेवढ्या प्रमाणात तुम्ही तुमचं उत्पन्न वाढणार आहे तेवढ्या प्रमाणात तुमचा टॅक्स सुद्धा वाढणार आहे. तर यामुळे काय होत असतं की या ह्याच्यामुळं की लोकांकडील जो पैसा आहे तो या ठिकाणी की वाढतो, परंतु सरकारचं उत्पन्न सुद्धा वाढतं. त्यामुळं याच्यामुळं काही भाववाढ होते असं नाही. भाववाढ होण्याचं किंवा इन्फ्लेशन होण्याचं किंवा महागाई वाढण्याचं जे कारण आहे ते कारण काय आहे, डिमांड वाढलेला आहे अँड सप्लाय कमी आहे. डिमांड जास्त आहे, सप्लाय कमी आहे. या कंडिशन मध्ये काय आहे, वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात. त्याचबरोबर दुसरं आहे ते म्हणजे डिमांड का क्रिएट झाली, वाय डिमांड. ओके, डिमांड का निर्माण झाली, तर डिमांड निर्माण होण्याचं कारण काय आहे, लोकांकडे खूप मोठ्या प्रमाणात काय आहे, लिक्विडिटी आहे, पैसा आहे. जर लोकांकडे मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी किंवा पैसा असेल तर लोक या ठिकाणी काय करणार आहेत, मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहेत. खर्च केलं
की या ठिकाणी डिमांड वाढणार आहे, डिमांड वाढली की सप्लाय कमी होणार आहे, सप्लाय कमी झाला की या ठिकाणी ही जी काही सायकल आहे ती क्रिएट होते, म्हणजेच महागाई वाढते. ठीक आहे. तर आता लोकांकडे पैसा कोणत्या माध्यमातून येऊ शकतो? ठीक आहे. आता इथं कर वाढवला तर या ठिकाणी लोकांकडे पैसा राहील का? नाही, कमी होणार आहे. तिसरं म्हणजे हे पण कारण होऊ शकत नाही. ओके. तर या ह्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते हे विचारलेलं आहे. पण हे सुद्धा या ठिकाणी काय आहे? तर कारण होऊ शकत नाही. ओके. तर त्यानंतर ओके, तर हे सुद्धा कारण नाही. नेक्स्ट हे आपल्याला या ह्याच्यामध्ये पुढचं जे कारण आहे, ठीक आहे, थर्ड, तुटीचा वित्त व्यवस्था. ओके. त्याला डिफिसिट फायनान्सिंग म्हणतात. आता डिफिसिट फायनान्सिंग, तुटीचा वित्त व्यवस्था किंवा या ठिकाणी डिफिसिट फायनान्सिंग किंवा तुटीचा ओके अर्थसंकल्प, आपण दुसरी एक संकल्पना आहे तुटीचा अर्थसंकल्प. ओके. या ठिकाणी डेफिसिट बजेट ओके किंवा या ठिकाणी तुटीचा अर्थसंकल्प ही जी संकल्पना आहे जॉन मेनॉर्ड केन्स ओके जॉन मेनॉर्ड केन्स यांनी ही मांडली होती. तर या ह्याच्यामध्ये 1930च्या दरम्यान जगामध्ये आर्थिक महामंदी आली होती. पहिली आर्थिक महामंदी होती. ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी या ठिकाणी एक उपाय सुचवला होता जॉन मेनॉर्ड केन्स यांनी. त्यांनी सांगितलं होतं की डिफिसिट फायनान्सिंग जे आहे हे या ठिकाणी किंवा दुसऱ्या भाषेमध्ये तुटीचा अर्थभरणा करा. नंतर आपण इकडे येऊ. तुटीचा अर्थभरणा जो आहे किंवा तुटीचा अर्थसंकल्प मांडला जाणं गरजेचं असतो. कारण जॉन मेनॉर्ड केन्स यांच्या माध्यमातून काय आहे की त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला ह्या मंदीमधून ओके ते ग्रेट डिप्रेशन आलेलं आहे, मंदी आलेली आहे, तर मंदीतून बाहेर पडायचं असेल तर डिमांड क्रिएट करा. ओके. डिमांड क्रिएट करा, मागणी क्रिएट करा. आता मागणी कशी क्रिएट होऊ शकते? जर सरकारने मोठ्या प्रमाणात खर्च केला तर मागणी निर्माण होऊ शकते. त्यामुळं या ठिकाणी हे जे आहे ओके तुटीची वित्त व्यवस्था ओके डिफिसिट फायनान्सिंग म्हणजे याचा अर्थ काय आहे? ते या ठिकाणी सरकार जे आहे तुटीची वित्त व्यवस्था म्हणजे तूट मोठ्या प्रमाणात भरते किंवा या ठिकाणी भरून काढते. त्या ह्याच्यामध्ये काय आहे? सरकार मोठ्या प्रमाणात काय करतं? याच्यामध्ये खर्च करतं. आणि सरकारनं खर्च केला तर स्वाभाविकच काय होणार आहे? सरकार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जसं एक्झाम्पलमध्ये तुटीचा अर्थसंकल्प मांडला होतो त्यामध्ये सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करतं. जसं महाराष्ट्र शासन स्टील काय आहे तुटीचा अर्थसंकल्प मांडत असतं. तर मग या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो आणि खर्च जर झाला तर लोकांकडे पैसा येणार आहे. लोकांकडे पैसा आला की या ठिकाणी काय होईल? तर डिमांड वाढेल. डिमांड वाढली, सप्लाय कमी होईल आणि त्या प्रमाणात वस्तूच्या किमती वाढतील. म्हणजे या ठिकाणी काय आहे? तुटीची वित्त व्यवस्था हे जे आहे हे याचं योग्य कारण असणार आहे. ओके. भाववाढ निर्माण होण्याचं कारण. आता तुटीची वित्त व्यवस्था या माध्यमातून काय होणार आहे? आर्थिक प्रगती सुद्धा होते. सरकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय आहे? आर्थिक प्रगतीसाठी वित्त उभारतं तुटीची वित्त व्यवस्थेमधून ओके तुटीच्या फायनान्सिंग मधून किंवा वित्त व्यवस्थेमधून. परंतु त्यामुळं या ठिकाणी काय आहे? भाववाढ सुद्धा निर्माण होऊ शकते. ओके. तर हे याचं कारण आहे. दुसरं सरकारी कर्ज रोखे. आता सरकारी कर्ज रोखे जर सरकारने विकले कमर्शियल बॉन्ड्स तर सरकार या ठिकाणी कमर्शियल बॉन्ड्स विकतं आरबीआयच्या माध्यमातून. ते जर विकले तर सरकारला काय मिळत असतं? सरकारला पैसे मिळतात आणि याचा अर्थ काय आहे की मार्केटमधली जी लिक्विडिटी आहे ती सरकार काय करतं? काढून घेतं. ओके. त्यामुळं लोकांकडे पैसा राहत नाही. म्हणजे साहजिकच आहे ते हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी या ह्याच्यामुळं की भाववाढ होते, इन्फ्लेशन वाढते असं म्हणता येणार नाही. ओके. त्यामुळे हे सुद्धा नाही. तर उत्तर असणार आहे 3. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट दारिद्र्य तफावत गुणोत्तर. दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शीर्षगणती गुणोत्तरापेक्षा ओके दारिद्र्य तफावत गुणोत्तर ओके तर दारिद्र्यामधली जी तफावत आहे गुणोत्तर आणि शीर्षगणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त ओके निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे. ओके. तर मग आपल्याला या ठिकाणी की दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे जे आहे शीर्षगणती गुणोत्तरापेक्षा म्हणजे दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे जे आहे हे या ठिकाणी योग्य मापन आहे निरपेक्ष दारिद्र्याचं मापन करण्यासाठी. आता आपल्या देशामध्ये निरपेक्ष पद्धतीने दारिद्र्य मोजलं जातं. ओके. या ठिकाणी ऍब्सोल्यूट पद्धतीने पॉवर्टी मोजलं जाते. देर आर 2 टाइप्स ऑफ म्हणजे या ठिकाणी की टाइप्स ऑफ पॉवर्टी म्हणजे 2 प्रकार आहेत ज्या माध्यमातून पॉवर्टी मोजली जाते. एक आहे ऍब्सोल्यूट पॉवर्टी ओके ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजेच निरपेक्ष दारिद्र्य आहे. दुसरं आहे या ठिकाणी सापेक्ष दारिद्र्य म्हणजे या ठिकाणी रिलेटिव्ह पॉवर्टी. आता रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय? रिलेट करायचं आहे गरिबाचं उत्पन्न श्रीमंताचं उत्पन्न गरिबाचा खर्च श्रीमंताचा खर्च. तर हे जे आहे हे काय आहे? रिलेट केलेलं आहे. असं जर रिलेट केलं तर आपल्या देशातील 90% जनता तर गरीब होईल. ओके. तर त्यामुळं हे जे आहे हे आपल्या देशात वापरलं जात नाही. मग ऍब्सोल्यूट पॉवर्टी निरपेक्ष दारिद्र्य या आधारे आपल्या देशामध्ये पॉवर्टी किती आहे दारिद्र्य किती आहे हे आकार म्हणजे काउंट केलं जातं. तर निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय केलं जातं? निरपेक्ष दारिद्र्यामध्ये मिनिमम ओके या ठिकाणी किंवा मराठीमध्ये त्याला न्यूनतम उपभोग खर्च ओके म्हणजे कमीत कमी बाकी एखाद्या व्यक्तीला जीवन जगण्यासाठी जसं एक्झाम्पल मध्ये किंवा की सुरेश तेंडुलकर यांच्यानुसार एखाद्या व्यक्तीला
ओके, जीवन जगण्यासाठी म्हणजे जर तो शहरी भागातला असेल ओके तर 33 रुपये आहे आणि ग्रामीण भागातला असेल तर 27 रुपये लागतात. म्हणजे हे जे आहे ही पॉवर्टी लाईन आहे. तर जीवन जगण्यासाठी ऍटलिस्ट 33 रुपये पाहिजे शहरातल्या व्यक्तीला, ग्रामीण भागातल्या व्यक्तीला 27 रुपये पाहिजे. हे जर असतील तर तो व्यक्ती काय आहे या ठिकाणी दारिद्र्य रेषेवर आहे. ठीक आहे, तर या आधारे काय मोजलेलं आहे या ठिकाणी की निरपेक्ष दारिद्र्य मोजलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर इथं न्यूनतम म्हणजे एखाद्याचा खर्च उपभोग जो आहे 23 रुपये असू शकतो किंवा या ठिकाणी 27 रुपये असू शकतो, 33 रुपये असू 33,000 रुपये सुद्धा असू शकतो. ठीक आहे, तर या आधारे या ठिकाणी की काउंटिंग केली जाते. मग हे जे आहे या ठिकाणी निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे. कारण ओके तर दारिद्र्य तफावती गुणोत्तर ओके हे जे आहे हे निरपेक्ष दारिद्र्याचं चांगलं मापन आहे. कारण काय आहे यामध्ये नेमकं काय मिळतं, एक कौटुंबिक उत्पन्नाचा तपशील उपलब्ध होतो नाही. ओके, दुसरं किमान स्वास्थ्याच्या प्रमाणाची ओके व्याख्या करणे कठीण जाते नाही. ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे दाखवते. बरोबर आहे, त्याच्यामध्ये की निरपेक्ष दारिद्र्य या ठिकाणी की आपल्याला कमी करायचं आहे, निरपेक्ष दारिद्र्य कमी करायचं किंवा त्यातला गॅप कमी करायचा आहे. तर त्या गॅप कमी करण्यासाठी नेमकं किती उत्पन्न लागणार आहे, किती या ठिकाणी त्यांना क्रिएट करावं लागणार किंवा किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे दाखवलं जातं. त्यामुळं या ठिकाणी किंवा की हे दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे जे आहे शिरगुंती गुणोत्तरापेक्षा ओके निरपेक्ष दारिद्र्याचं मापन हे चांगल्या प्रकारे करू शकतं. त्यामुळे उत्तर आहे 3. ओके, त्यानंतर नेक्स्ट ओके तर या ह्याच्यामध्ये बाकी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जे राज्यसेवेचं प्रिपरेशन करतात यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपण प्रोव्हाइड केलेली आहे. ते या ऑपॉर्च्युनिटीमध्ये 199 रुपयामध्ये संपूर्ण बॅच लाईव्ह त्याचबरोबर रेकॉर्डेड बॅच सध्या सुरू आहे आणि आपण अत्यंत उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या प्रतिसादाचा समोर किंवा त्या प्रतिसादाला साथ देऊनच आपण या ठिकाणी ही जी ऑफर आहे ही कंटिन्यू ठेवलेली आहे अप टू 2 डेज. ओके, 2 दिवसापर्यंत ही जी बॅच आहे ही कंटिन्यू ह्याच प्राइस मध्ये असणार आहे. टार्गेट 28 सप्टेंबर आहे. तो संपूर्ण सिलेबस आपण कव्हर करतोय ओके A to Z. त्याचबरोबर तुम्हाला BYQ सुद्धा आपण प्रोव्हाइड करत आहोत. तर अशा प्रकारची ही बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. ती आपल्या ऍपवर तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. त्याचबरोबर याच धर्तीवर अर्जुन बॅचच्या धर्तीवर आपण दुसरी एक बॅच लॉन्च केलेली आहे दिशा बॅच. जी कंबाईन साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत किंवा तुमच्यासाठी इथं वर्क करत आहोत आणि टार्गेट आहे 65 प्लस. जी नोव्हेंबर मध्ये होणारी परीक्षा आहे त्यासाठी ही बॅच आहे. ही सुद्धा अगदी 199 रुपयामध्ये आहे. ठीक आहे, तर बॅचची फी कमी आहे म्हणजे कंटेंट कमी मेहनत कमी असं बिलकुल नाही. ओके, तो कंटेंट तोच आहे, फक्त आमचा ॲज अ डायरेक्शन अकॅडमी व्ह्यू काय आहे या ठिकाणी पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे की या ह्याच्यामध्ये ग्रामीण भागातला जो काही होतकरी विद्यार्थी आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही भागामध्ये असा ओके अगदी रिमोट एरियामध्ये असाल तर तुम्हाला एक चांगला दर्जेदार कंटेंट उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी हे एक प्रकारचं पाऊल आहे आणि यामध्ये मित्रांकडूनच तुमच्या किंवा या ठिकाणी विद्यार्थ्याकडूनच विद्यार्थी जे आहेत हे आमच्या सोबत कनेक्ट होत आहेत. तर युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अपील करतो की तुम्ही तुमच्या मित्रांना हे फॉरवर्ड करा, त्यांना सुद्धा या ठिकाणी ह्या बॅच मध्ये जॉईन करू द्या. कारण या ह्याच्यामध्ये अगदी माफक शुल्कामध्ये ओके आपण ही सगळी सिस्टीम रन करत आहोत. ठीक आहे, तर ह्याचे काही डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा पहा आणि ते आवडल्यानंतरच तुम्ही काय आहे तुम्ही पण जॉईन करायचे आहे, मित्राला सुद्धा जॉईन करायला रेफरन्स द्यायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट जेव्हा आपण जातीच्या उत्क्रांतीचा विचार करत असतो ओके तेव्हा लक्षात ठेवायला हवे की ओके त्या ठिकाणी उत्क्रांती जी आहे ओके तर मानवी उत्क्रांती यामध्ये नेमकं या ठिकाणी लक्षात ठेवायला हवे की ओके खालील कोणते ओके वरील कोणते विधान हे चुकीचं आहे. आपल्याला आता चुकीचं कोणतं आहे ते ओळखायचं आहे. ओके, एक तर उत्क्रांती म्हणजे प्रगती आहे. बरोबर आहे, उत्क्रांती म्हणजेच काय आहे प्रगती आहे. त्याचबरोबर उत्क्रांती वैविध्य निर्माण करते. बरोबर आहे, हे पण जुन्या जाती अकार्यकुशलच असतील असे नाही. ओके, आणि त्यानंतर 4 आहे अधिकाधिक संमिश्र व काही क्लिष्ट प्रजाती निर्माण होतात. ओके, आता यामध्ये डी बरोबर आहे परंतु सी जे आहे हे चुकीचं आहे. अकार्यक्षलच असतात ओके असतीलच असे नाही, हे जे आहे हे चुकीचं आहे. म्हणजे सी उत्तर इथं येणार आहे, उत्तर सी. त्यानंतर पुढचं आहे रिओ दी समिट. ओके, रिओ अर्थ समिट आहे. रिओ दी जेनेरो ब्राझील मध्ये रिओ दी जेनेरो या ठिकाणी 1992 मध्ये हे समिट झालं होतं, रिओ अर्थ समिट. या अर्थ समिट मध्ये अजेंडा 21 म्हणजे या ठिकाणी 21st सेंचुरीचा अजेंडा, या अजेंड्याच्या माध्यमातून
म्हणजे प्रगतीशील देश असू द्या, विकसित देश असू द्या किंवा या ठिकाणी विकसनशील देश या सगळ्यांसाठी एक अजेंडा ठरवलेला आहे पर्यावरणाच्या बाबतीमध्ये. या संदर्भात हा प्रश्न आहे की अजेंडा 21 खालीपैकी कोणत्या विभागात कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ओके, एक सामाजिक व आर्थिक मोजमाप, जसे या ठिकाणी गरिबीचे निर्मूलन आहे, निवासी शहर योजना आहे, तर हे या ठिकाणी हे सुद्धा बरोबर आहे. दुसरं, महिला, स्थानिक सरकार आणि बिगर सरकारी संघटना यासारख्या महत्त्वाच्या संघटनांचे सशक्तीकरण करणे, हे पण बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी साधनांचे जतन आणि व्यवस्थापन, ओके, जसे की निर्वनीकरण थांबवणे, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर वरीलपैकी सर्व जे आहे हेच उत्तर येणार आहे. ओके, तर हे आहे पीओ अर्थ समीप. त्यानंतर पुढचा आहे 42 नंतर आहे 43 नंबरचा क्वेश्चन. आता 43 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण बघू. भारतातील भारतातील पशुधनाबाबत, ओके, भारतातील पशुधनाबाबत पुढील विधानांचा विचार करा. आता पशुधनाबाबत हा प्रश्न विचारलेला आहे, पशुधनाबाबत. ओके, त्याच्यामध्ये एक तर भारतात जगातील सर्वाधिक गाय बैल आहेत, बरोबर आहे. भारतीय गाईला टी कप काऊ असं म्हणतात, कारण या ठिकाणी काय आहे, सरासरी दूध उत्पादन काय आहे, कमी आहे ॲज कम्पेअर टू मग ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल किंवा या ठिकाणी तिकडे स्वित्झर्लंड असेल, अमेरिका असेल यांच्यापेक्षा. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. जगातील 50% म्हशी जे आहे ते भारतात आहेत, बरोबर आहे. भारतातील दूध उत्पन्नातील या ठिकाणी जवळपास 50% उत्पादन म्हशीपासून होतं, हे सुद्धा बरोबर आहे. प्रश्न विचारलाय वरीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे, तर एकही नाही, एकही अयोग्य नाही, म्हणजे सर्व बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. आता हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 तातडीचं उद्दिष्ट कोणते. ओके, तातडीचं उद्दिष्ट म्हणजे आता हे जे आहे इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह, ओके, इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह विचारलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे लोकसंख्या धोरण 2000च्या बाबतीमध्ये एक तर इमिडिएट असतं, त्यानंतर या ठिकाणी मिडल गोल असतं, त्यानंतर लॉंग टर्म गोल असतात. ओके, तर याच्यामध्ये इमिडिएट, त्यानंतर शॉर्ट टर्म गोल्स आहेत, लॉंग टर्म गोल आहे. मग याच्यामध्ये तातडीचं गोल काय आहे, एक तर स्वास्थ्य विषयक पायाभूत सुविधांची गरज भागवणे, बरोबर आहे, हे इमिडिएटच आहे. कारण या ह्याच्यामध्ये लोकसंख्या धोरणाच्या बाबतीमध्ये की जे स्वास्थ्य विषयक पायाभूत सुविधा आहेत, प्रेग्नन्सी असतील ते म्हणजे या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्येच प्रेग्नन्सी होणं गरजेचं आहे, इन्स्टिट्यूशनलाइज प्रेग्नन्सी होणं गरजेचं आहे, त्याचबरोबर सगळ्या सोयीसुविधा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी माताला, त्याचबरोबर बाळाला सुद्धा या ठिकाणी न्यूट्रिशियस फूड प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. तर एक बरोबर आहे, हे इमिडिएट या ठिकाणी काय आहे, गोल आहे. दुसरं, एकूण जनन दर कमी करणे. ओके, आता एकूण जनन दर हे जे आहे हे या ठिकाणी काय आहे, हे शॉर्ट टर्म गोल आहे, एकूण जनन दर कमी करणे, हे पण गोल आहे. ओके, 2000चं हेच. त्यानंतर लोकसंख्या स्थिर करणे. आता हे लोकसंख्या स्थिर आहे, हे लॉंग टर्म गोल आहे, की 2045 पर्यंत काय आहे, लोकसंख्या स्थिर करणे हे गोल आहे, परंतु हे लॉंग टर्म आहे. आपल्याला विचारलं तातडीचं, म्हणजे एक लक्षात ठेवा की लोकसंख्या धोरणावर म्हणजे 2000 असेल, 1976 असेल, तर आपल्याला प्रश्न डेफिनेटली विचारला जातो. त्यामुळे दोन जे काही पॉलिसीज आहेत, पॉप्युलेशन पॉलिसी, ते योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने करून ठेवा. ठीक आहे. पुढे त्याचं उत्तर जे आहे ते फर्स्ट. त्यानंतर पुढे आहे, खालील विधाने भारतातील दारिद्र्याच्या संकल्पनेशी संलग्न आहेत. आता दारिद्र्याच्या संकल्पनेशी संलग्न आहेत ते कोणते आहेत, एक तर या ह्याच्यामध्ये संलग्न आहेत आणि प्रश्न विचारलेला आहे वरीलपैकी कोणते विधान तेंडुलकर, SD तेंडुलकर कमिटीच्या दारिद्र्य संकल्पनेनुसार बरोबर आहेत. बरोबर, त्या ठिकाणी तेंडुलकर यांच्या संकल्पनेनुसार बरोबर आहेत. पहिलं, दारिद्र्याची संकल्पना कॅलरीच्या स्वरूपात मांडली नाही, तर या ठिकाणी यांनी कॅलरीला विरोध केला. ओके, म्हणजे यांनी सांगितलं लकडवालांचं जे काही मेथड आहे ती या ठिकाणी यूज करू नका. ठीक आहे, म्हणजे ह्याला यांनी विरोध केला. दुसरं, दारिद्र्य आणि भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत. ओके, तर याच्यामध्ये दारिद्र्य आणि भूक ह्या संकल्पना एकच आहेत. तर ह्याच्यामध्ये फक्त बरोबर जे आहे ते विचार नाही, तर या ठिकाणी दोन्ही अलग आहे. दारिद्र्य टोपली बास्केटमध्ये वस्तू व सेवांमध्ये बदल घडून आणला गेला. ठीक आहे, सी. आणि डी काय आहे, शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च हा समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धती शास्त्र सुचवले गेले. ठीक आहे, त्याचं उत्तर काय असणार आहे, या ह्याच्यामध्ये डी असणार आहे, सी सुद्धा नाही. म्हणजे फक्त डी जे आहे बरोबर आहे, कारण ह्यांनी या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टी ज्या बास्केटमध्ये टाकल्या त्याच्यावरचा होणारा जो खर्च आहे तो डिफाईन केला आणि त्या आधारे या ठिकाणी मेथड सुचवली. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे
सन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्यास्तव आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची सामाजिक व लोकसंख्यात्मक उद्दिष्ट काय आहेत? ओके, सामाजिक आणि लोकसंख्यात्मक उद्दिष्ट काय आहे हे विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये 2045चं साठीचं हे म्हणजे 2045 आपलं टार्गेट आहे. ओके, आपल्याला लोकसंख्या काय करायची? स्टेबल करायची आहे. मग मुलांचा मृत्यूदर प्रति 30 प्रति 1000 जन्मदर पेक्षा कमी आणणे बरोबर आहे. मुलींना विलंबाने लग्न करण्यास प्रवृत्त करणे बरोबर आहे. एकूण पुस्तीच्या 80% बाळंतपण संस्थात्मक ओके असावीत, म्हणजे या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये, त्यानंतर किंवा हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर 100% बाळंतपण प्रशिक्षित व्यक्तीकडूनच व्हावीत, हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्यानंतर जन्मदर कमी करण्यास्तव कायद्याने लग्नाचे वय वाढवणे. ओके, हे जे आहे ना, हे या ठिकाणी ही 2000ची जी पॉप्युलेशन पॉलिसी आहे तसं नाही. तर हे कधीचं आहे? हे आहे 1900 या ह्याच्यामध्ये 76ची जी पॉलिसी आहे. ओके, त्याचं आहे. ओके, तर या ह्याच्यामध्ये त्यामुळं हे जे आहे हे ह्याचं होत नाही. ओके, तर याच्यामध्ये या पॉलिसीचं किंवा या ठिकाणी याचं ते ऑब्जेक्टिव्ह नाही, त्यामुळं ई चुकीचं आहे. ए बी सी डी हे जे आहे हे बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण 2000 चा प्रयत्न. आता राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण यामध्ये बालिका संबंधी असलेले सर्व भेदभाव व महिलांवर होणारे सर्व प्रकारचे अत्याचार दूर करणे. ऑब्विसली या ठिकाणी महिला सक्षमीकरण धोरण आहे. महिलांना मानवी हक्काने सत्तेत समान संधी पर्याप्त करून देणे, हे पण बरोबर. वरील दोन्ही म्हणजे या ठिकाणी उत्तर असणार आहे 3. त्यानंतर 11वी पंचवार्षिक योजना. आता 11वी पंचवार्षिक योजना म्हटलं की 2007 ते 12 या दरम्यान ही 11वी पंचवार्षिक योजना आहे. या योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते होते? ठीक आहे. 1. राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे. भारतीय कृषी निर्यातांना सवलत देणे. सरकारसाठी महसूल निर्माण करणे. वरीलपैकी कोणता आहे? तर पहिलं जे आहे, राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे, हे याचं उत्तर आहे. त्यानंतर या ह्याच्यामध्ये खालील विधाने सहस्त्रकातील विकासाच्या उद्दिष्टांच्या संदर्भात आहे. आता हे नेहमी प्रश्न विचारतात मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. त्यामध्ये एक आहे की ही मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे आहेत यांची पूर्तता 2015 पर्यंत करायची आहे. बरोबर आहे. हे उद्दिष्टे म्हणजे पिण्याचे सुरक्षित पाणी न मिळणाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी करणे. आता यामध्ये वरीलपैकी कोणते विधान खरे आहेत? ओके, तर याच्यामध्ये हे कमी करणे आणि त्यानंतर मुक्त, आता हे पण बरोबर आहे बी. ओके, तर त्यानंतर आहे सी, मुक्त व रास्त व्यापार. हे जे आहे हे चुकीचं आहे. ओके, मग सी चुकीचं आहे. सी या ठिकाणी पण आहे, सी या ठिकाणी सुद्धा आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे? ए, बी आणि डी असणार आहे. ए, बी आणि डी. ओके, एकूण 8 ही जी गोल आहेत हे ठरवण्यात आली होती. त्याच्यावर आपल्याला प्रश्न असतो ते 8 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल कोणते आहेत? ठीक आहे. त्याच्यामध्ये इरॅडिकेट एक्स्ट्रीम हंगर अँड पॉवर्टी, अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, प्रमोट जेंडर इक्वॅलिटी आहे, रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी आहे. ओके, त्यानंतर इम्प्रूव्ह मेटर्नल हेल्थ आहे. त्यानंतर कम्बॅट HIV एड्स याच्या विरुद्ध या ठिकाणी लढण्यासाठी किंवा वॅक्सिन तर नाही, परंतु या ठिकाणी जे काही औषध आहे ते प्रोव्हाइड करणे. इन्शुअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अँड डेव्हलप अ ग्लोबल पार्टनरशिप. ओके, यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, तर हे एकदा लक्षात राहू द्या. तर अशा प्रकारे आपण दररोज तुम्हाला भेटणार आहोत आणि यामध्ये नवीन नवीन जे काही आयोगाचे प्रश्न आहेत, ओके, त्यामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. ते कशा पद्धतीने तुम्हाला अनालिसिस करायचं आहे हे शिकवलं जाणार आहे. ठीक आहे, तर निश्चित तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. त्याचबरोबर आपली ही बॅच सध्या रन होत आहे आणि आपल्या उदंड प्रतिसादामध्ये ही बॅच सध्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रन होत आहे. तर मित्रांनो सुद्धा शेअर करा आणि त्यासाठी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा प्ले स्टोरला जाऊन आणि आपलं टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करायला विसरू नका, कारण ह्यावर आपण ही जी PDF आहे त्या ठिकाणी अपलोड करत आहोत. त्याचबरोबर काही क्युरी असेल तर या नंबरला जरूर संपर्क साधा. ओके, त्याचबरोबर आपल्या ऑफलाईन बॅचेस सुद्धा स्टार्ट आहेत. UPSC इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, राज्यसेवा, त्याचबरोबर कंबाईनच्या आणि सोशिओलॉजी ऑप्शनलची बॅच या ठिकाणी सध्या रन होत आहे. इंग्लिश मीडियम ॲज वेल ॲज मराठी मीडियम. ठीक आहे, त्याचबरोबर ह्या सर्व बॅचेस ऑनलाईनमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. ठीक आहे, थांबू आपण. थँक्यू. जय हिंद.